आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी आम्ही पाचोरा तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला आज बसत आहोत. सदर आमच्या मागण्यात 3 मागण्या आहेत. एक, प्रधानमंत्री आवास योजनामध्ये काही लाभार्थ्यांचं नाव मंजूर असताना त्यांना लाभापासून वंचित ठेवले गेलेले आहे. पहिली मागणी ही झाली. दुसरी मागणी, आमच्या गावामध्ये गोरगरिबांना प्लॉट भेटलेले आहेत. 136 गट मध्ये ग्रामसेवकांनी तोच गट आज घरकुलासाठी मंजूर केलेला आहे आणि त्या गटावरती आज घरकुल बांधण्यात आलोय. काही गोरगरीब लोकांना तो प्लॉट आहे त्याच्यावरती अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळं आम्ही आमरण उपोषणाला पाचोऱ्याला बसलो आहे. आम्हाला तोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही. व पाचोरा तालुक्यातील ओझर या गावातील ग्रामस्थ नागरिक ज्ञानेश्वर भाऊ यांचा आज आमरण उपोषणास सुरुवात झाली. त्यांची प्रमुख मागणी अशी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाने गोरगरिबांसाठी घरकुल योजना चालू केलेली आहे. ती ह्या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून धनदांडगे लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो, गोरगरिबांना टाळण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वारंवार ज्ञानेश्वर भाऊ यांनी संबंधितांना पत्रव्यवहार केलेला आहे. तरी संबंधित पाचोरा पंचायत समिती, संबंधित ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल न घेता शासकीय जागेचे आर्थिक व्यवहार करून परक्या लाभार्थींना विक्री केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु विषय असा आहे की जे लाभार्थी आहेत यांना शासनाच्या निकषानुसार घरकुलाचा लाभ मिळालाच पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी ज्ञानेश्वर भाऊ यांचा आजपासून 15 ऑगस्ट पासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाला बल्लाडी सेवा फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष मी हरिभाऊ तुकाराम पाटील गोरगरिबांच्या हितासाठी घरकुलासाठी जाहीर पाठिंबा देतो. त्यासाठी आपल्या मार्फत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ गरजू लाभार्थी यांना घरकुलापासून वंचित ठेवू नये, तात्काळ त्यांचे घरकुल मंजूर करावे अशी आपल्या मार्फत मागणी करतो.